Now we discussed one of the term is catalyst. Catalyst बद्दल आपण बघूया आता. Catalyst means what? Catalyst is a substance used in chemical reaction and the substance alter the rate of chemical reactions. The substance which alter the rate of chemical reaction sometimes increase, sometimes decreases. In 1837, J.J. Berzelius discovered the term or studies the term catalyst. बघा catalyst. Suppose आपण एक बघूया reactant A and B म्हणूया. What the reactant A and B reacts together and form product P. Okay, A and B reacts together and form product P. Okay, so this reaction takes place in 10 minutes. Suppose this reaction takes place in 10 minutes. 10 मिनिटं जाते. पण आता आपण बघूया reactant A and reactant B gives product B, but at presence of C, A आणि B रिॲक्ट करायचा आहे तर C सुद्धा आपण ऍड केला. C इज वन ऑफ द सबस्टन्स आणि ही रिॲक्शन 5 मिनिटात झाली. ही रिॲक्शन 5 मिनिटात झाली म्हणजे टाइम इन्क्रीज झाला किंवा रिॲक्शन फास्ट झाली. ज्यावेळी मॉलिक्युल्सचं कोलिजन होत असतं एकमेकांमध्ये आढळत असतात रिॲक्शनच्या वेळी तेव्हा त्यांची ऍक्टिव्हेशन एनर्जी ही एक टर्म असते. ओके, तर रिॲक्टंट ए अँड रिॲक्टंट बी ज्यावेळी रिॲक्ट होतात त्यावेळी प्रोडक्ट पी मिळतं. पण इथे एक आहे, इथे 10 मिनिटात मिळतं आणि व्हेन यूज सी देन प्रोडक्ट विल गेट इन 15 मिनिट्स. सॉरी 5 मिनिट्स. प्रोडक्ट विल गेट विदिन 5 मिनिट्स. म्हणजे काय झालं बघा, इथे ए आणि बी तुम्हाला 5 मिनिटात प्रोडक्ट देतं पण कधी सी वापरला त्यावेळी. आता इथे पण तुम्हाला समजा 100% प्रोडक्ट मिळालं आहे किंवा 80% म्हणूया 80% प्रोडक्ट मिळालं आहे. इथे सुद्धा 80% प्रोडक्ट मिळालं आहे. म्हणजे प्रोडक्ट काय कमी जास्त मिळालं नाहीये सी वापरलाय त्यावेळी, पण टायमिंग मात्र कमी झाला. ज्या एक्झोथर्मिक रिॲक्शन्स असतात म्हणजे हीट इव्हॉल्व करणाऱ्या भरपूर केमिकल इंडस्ट्रीमध्ये ज्या केमिकल तयार करताना एक्झोथर्मिक रिॲक्शन्स असतात, या एक्झोथर्मिक रिॲक्शन्स करताना तुम्ही टेम्परेचर जास्त वाढवू शकत नाही. एखादी रिॲक्शन पटपट करायची असेल, भरपूर लवकर करायची असेल तर टेम्परेचर वाढवूया आणि रिॲक्शन करूया असं होत नाही. मग त्यावेळी काय करावं लागतं, तर असा एखादा सबस्टन्स त्या रिॲक्टंट्स मध्ये ऍड करायचा की जेणेकरून प्रोडक्ट तुम्हाला लवकर आणि पटकन मिळेल. पण अल्टिमेटली शेवटी तो जो सबस्टन्स ऍड केला तो बाहेर पडायला पाहिजे आणि कुठच्याही प्रकारे तो प्रोडक्ट वरती इफेक्ट करता नाही. मग अशा टर्मला बर्जेलियसने नाव दिलं ते म्हणजे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट. सो कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स used in chemical reactions that alter the rate of chemical reactions and remain unchanged at the end of reaction or result of reaction. Remain unchanged. शेवटी आहे तसा बाहेर पडणार. म्हणजे हा सी इथे समजा तुम्ही ऍड केला, आपण असं पण म्हणू शकतो A plus B रिॲक्टंट्स आहेत. These are reactants. If you add C is a catalyst, I write here C is a catalyst, product P and C. P is a product आणि catalyst जसा आहे तसा बाहेर पडला. याचाच अर्थ काय, तर फक्त हा काम काय करतो, रिॲक्शनचा रेट अल्टर करण्याचा, डिक्रीज और इनक्रीज. सो दिस catalyst means the term. The catalyst is a substance used for alter the rate of chemical reactions. Ultimately, at the end of reaction, remain unchanged. At the result of reaction, catalyst remain unchanged. जसा आहे तसा बाहेर पडणार. Yield of products वरती पण काय इफेक्ट नाही करत.
आहे तेच यील्ड मिळणार. फक्त तुम्हाला लवकर हवे असेल तर लवकर, जरा लेट हवं असेल तर लेट, प्रोडक्ट तुम्हाला जसं हवं तसं मिळणार. सो कॅटॅलिस्ट ह्याचा सगळा फेनॉमिना आहे, त्याला म्हणायचं कॅटॅलिसिस. दिस फेनॉमिना इज नोन ॲज कॅटॅलिसिस. सो नाव वी लर्न टाइप्स ऑफ कॅटॅलिसिस. तर टाइप्स ऑफ कॅटॅलिस्ट अगोदर कॅटॅलिस्टचे टाइप बघूया, मग कॅटॅलिसिसचे टाइप्स बघूया. कॅटॅलिस्ट is one of the substance used in chemical reaction that alter the rate of chemical reactions remain unchanged at the result of chemical reaction is known as catalyst. Now we learn different types of catalyst. First one, positive catalyst. Positive catalyst. Those substances used in chemical reaction and that increase the rate of chemical reactions. Positive catalyst काय करतं? Increase the rate of chemical reactions. Increases the rate of chemical reaction. So catalyst, those substances is known as positive catalyst. आता हे पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट कुठे वापरतात? कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इनटू ग्लुकोज, फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, यामध्ये हे कॅटॅलिस्ट यूज केले जातात. बघा फॉर एक्झाम्पल कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इनटू ग्लुकोज. स्टार्चचं ग्लुकोज मध्ये समजा कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्ही ऍसिड कॅटॅलिस्ट वापरता. ऍसिडिक सोल्युशन यूज ऍज अ कॅटॅलिस्ट. म्हणजे इफ यू नॉट यूज ऍसिडिक सोल्युशन द रिएक्शन विल रिएक्शन टेक्स प्लेस. स्टार्चचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन होणार. ऍसिडिक मीडियम वापरा अगर नका वापरू, पण इफ यू यूज ऍसिडिक मीडियम then reaction will get fast, increase the rate of chemical reactions. Therefore this is known as positive catalyst. अजून पण आपण एक्झाम्पल बघू शकतो. H2 gas reacts with O2 gas to give H2O. हीच रिएक्शन तुम्हाला मिळेल समजा तुम्ही प्लॅटिनम च्या ट्यूब मधून H2 आणि O2 पास केला तर ही रिएक्शन स्पीडने होईल. समजा प्लॅटिनम मधून पास न करता दुसऱ्या मेटल मधून पास केला तरी प्रोडक्ट मिळेल H2O2 बट स्लो. रिएक्शन विल गेट स्लो. इफ यू यूज प्लॅटिनम then reaction will get fast, alter, change, increase the rate of these reactions. Therefore this is known as positive catalyst. म्हणजे प्लॅटिनम ज्यावेळी तुम्ही यूज करा त्यावेळी रिएक्शन फास्ट होते. दुसरा बघूया तो म्हणजे नेगेटिव्ह कॅटॅलिस्ट. नेगेटिव्ह कॅटॅलिस्ट. आता नेगेटिव्ह कॅटॅलिस्ट काय असेल? एक्झॅक्ट अपोजिट, डिक्रीज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. डिक्रीज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स. काही कॅटॅलिस्ट असतात त्या केमिकल रिएक्शनचा रेट कमी करतात. फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म जर तुम्ही ओपन ठेवला हवेत किंवा ओपन ठेवलं तर काय होतं? हवेतील ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होऊन, लाईट बरोबर रिएक्शन होऊन फॉस्फिन नावाचं डेंजरस कंपाऊंड तयार होतं. मग ते होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? त्याच्यात अल्कोहोल असं अल्कोहोल क्लोरोफॉर्म मध्ये मिक्स करायचं जेणेकरून त्याची रिएक्शन स्लो होईल. किंवा काय होतं बघा, H2O2 चं कन्व्हर्जन करायचं आहे O2 H2 आणि O2 मध्ये. म्हणजे ही समजा उलट रिएक्शन करायची असेल तर तुम्ही काय करता? इथे अल्कलाइन मीडियम यूज करू शकता. इफ यू यूज अल्कलाइन मीडियम दिस rate of reaction will get decreases. If you use alkaline medium, rate of reaction will get decreases. Next बघा, next catalyst is a autocatalyst. Autocatalyst. सुरुवातीला स्लो रिएक्शन होऊन समजा A आहे, gives product P. ओके, आणि ज्यावेळी P तयार होईल त्यावेळी तुम्हाला अगेन प्रोडक्ट मिळेल, पण फर्स्ट P प्रोडक्ट जो आहे तोच कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होईल. उदाहरणार्थ बघा,
कंबशन रिॲक्शन, आपण समजा लाकूड जाळायला घेतलं तर सुरुवातीला लाकूड पेट घेतं आणि एकदा ते पेटलं की ती चेन रिॲक्शन होऊन पुढे पुढे जातं. म्हणजे लाकूड एकदा जळलं की ते रिॲक्शन पुढे कंटिन्युअस होते. म्हणजे प्रोडक्ट ऍक्ट्स ऍज अ कॅटॅलिस्ट अँड इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जितकं जळेल तितकं ते पटपट जळणार पुढे. तसंच आहे पॉलिमरायझेशन रिॲक्शन. पॉलिमर, फॉर्मेशन ऑफ पॉलिमर, डिकम्पोजिशन ऑफ एक्सप्लोजिव्ह, फटाके बघा, फटाके जळणं हे ऑटो कॅटॅलिसिसचं एक्झाम्पल आहे. सो ऑटो कॅटॅलिस्ट म्हणजे द प्रोडक्ट ऍक्ट्स ऍज अ कॅटॅलिस्ट. सुरुवातीला रिॲक्टंट गिव्स प्रोडक्ट इन स्मॉल क्वांटिटी बट दिस प्रोडक्ट ऍक्ट्स ऍज अ कॅटॅलिस्ट अँड इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन्स. डिकम्पोजिशन ऑफ एक्सप्लोजिव्ह, फटाके फुटणे, पॉलिमरायझेशन रिॲक्शन्स, फॉर्मेशन ऑफ पॉलिमर, पॉलिमरायझेशन reactions. Then combustion reactions. Then decomposition of explosive, फटाके फुटणे, explosives. या सगळ्या रिएक्शन आहेत ते ऑटो कॅटॅलिस्ट. निगेटिव्ह कॅटॅलिस्टच्या पुढच्या रिएक्शन आहे H2O2 gives H2 and O2. H2 and O2 डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. ऍक्च्युअली याच्या एकदम उलटी होत नाही, पण H2O2 gives H2 and O2. At that reactions, the alkaline medium, if this takes place, this reaction in alkaline medium, the reaction will get slow. म्हणजे तुम्हाला H2O2 पासून काय घ्यायचं आहे, H2O आणि O2 समजा मिळवायचं असेल तर इथे अल्कलाइन मीडियम यूज करायचा. अल्कलाइन मीडियम मध्ये ही रिएक्शन करायची. रिएक्शन विल गेट स्लो. सो दिस इज द कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट मीन्स alter the rate of chemical reaction substance, those used in chemical reaction which change the rate of chemical reaction. असे सबस्टन्स जे रिएक्शनचा रेट वाढवतात ते पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट आणि असे सबस्टन्स जे रिएक्शनचा रेट कमी करतात ते नेगेटिव्ह कॅटॅलिस्ट. ऑटो कॅटॅलिस्ट मीन्स प्रोडक्ट्स ऍक्ट्स ऍज अ कॅटॅलिस्ट. These are 3 types of catalyst. Okay, these 3 types of catalyst. Promoter is one of the points in catalyst. So some substance which increase the activity of catalyst. Some substance which increase activity, selectivity of catalyst. The substance is known as promoters. काय आहेत? असे सबस्टन्स जे कॅटॅलिस्टची ऍक्टिव्हिटी वाढवते, सिलेक्टिव्हिटी वाढवते, स्टॅबिलिटी वाढवते, त्यांना म्हणायचं प्रमोटर्स. प्रमोटर इज नॉट कॅटॅलिस्ट, दॅट ओनली ऍक्सेलरेटर्स. प्रमोटरला दुसरं नाव आहे ऍक्सेलरेटर्स. प्रमोटर्स इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी, स्टॅबिलिटी ऑफ कॅटॅलिस्ट. म्हणजे कॅटॅलिस्टचं काम अधिक सोपं करायचं काम प्रमोटर करतं. म्हणजे कॅटॅलिस्ट काय करतं? कॅटॅलिस्ट रिॲक्शनचा रेट अल्टर करतं. पण प्रमोटर काय करेल? प्रमोटर इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट. ऍक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट. सो प्रमोटर ऍक्ट्स ऍज अ ऍक्सेलरेटर. प्रमोटर ऍक्सेलरेटर म्हणून ऍक्ट करेल. आपण एक एक्झाम्पल बघूया. अमोनियाची एक प्रिपरेशन प्रोसेस असते. अमोनिया जो पेस्टिसाइड्स वगैरे मध्ये आपण यूज करतात, अमोनियाचे भरपूर युजेस आहेत. अमोनिया तयार करण्याची एक हॅबर प्रोसेस असते. हॅबर प्रोसेस, हॅबर हे सायंटिस्टचं नाव आहे. हॅबर प्रोसेस अमोनिया तयार करायची हॅबर प्रोसेस. म्हणजे N2 गॅस रिॲक्ट्स विथ H2 गॅस टू फॉर्म NH3. So 3H2. ओके, NH3 गॅस काय होईल? हिअर Fe आयन acts as a catalyst.
एस फॉर सॉलिड, जी जी दिसते ते गॅस. आयर्न ऍक्ट्स ऍज अ कॅटॅलिस्ट. आता गमत काय होईल बघा, नायट्रोजन हायड्रोजन रिॲक्ट्स टू गिव्स अमोनिया. इफ यू यूज आयर्न द रिॲक्शन विल गेट फास्ट. ही रिॲक्शन फास्ट होईल. तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यात समजा मॉलिब्डेनम ह्या नावाचं एक मेटल आहे, मॉलिब्डेनम ऍड केला तर काय होईल, Fe काम अधिक सोपं होईल आणि रिॲक्शन फास्ट होईल. म्हणजे दिस मॉलिब्डेनम acts as a promoter which increase activity stability of Fe catalyst, and therefore this Fe selectivity stability activity increase of Fe. म्हणजे या Fe ची सिलेक्टिव्हिटी वाढेल, ऍक्टिव्हिटी वाढेल आणि ही रिॲक्शन फास्ट होईल. इथे तुम्ही ॲल्युमिनियम ऑक्साईड पण यूज करू शकता, Al2O थ्राइस. हे सुद्धा यूज होतं, Al2O थ्राइस. म्हणजे Al2O थ्राइस ऑल्सो ऍक्ट्स एज अ प्रमोटर्स. अजून सुद्धा रिॲक्शन्स आहेत बघा. H2O2 reacts to form H2O and O2. H2 and O2 H2 and O2. बघा ही रिॲक्शन आहे. समजा तुम्ही अल्कलाइन मीडियम यूज केला तर ही रिॲक्शन काय होईल, फास्ट होईल. अल्कलाइन मीडियम जर तुम्ही यूज केला तर ही रिॲक्शन फास्ट होईल. पण समजा तुम्ही इथे अल्कलाइन मीडियम बरोबर समजा तुम्ही इथ्यात युरिया ऍड केला. इफ यू ऍड युरिया और ग्लिसरीन, युरिया किंवा ग्लिसरीन ऍड केला तर ही रिॲक्शन स्लो होते. कशी होते, स्लो होते. म्हणजेच H2O2 H2O and O2 देईल. अल्कलाइन मीडियम वापरला तर रिॲक्शन स्लो होईल, पण त्याच्यात अजून युरिया वापरला तर ही रिॲक्शन अजून स्लो होईल. म्हणजे युरिया डिक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन मीडियम. म्हणजे युरियाला म्हणायचं इनहिबिटर. आता इनहिबिटरचं काम काय असेल, इनहिबिटर डिक्रीज ऍक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट, स्टॅबिलिटी ऑफ कॅटॅलिस्ट. अल्कलाइन मीडियमचं काम हे अधिक कमी करणार. म्हणजे H2O2 वापरून H2O2 पासून H2 and O2 मिळतं. अल्कलाइन मीडियम वापरलं तर ते स्लो रिॲक्शन होते, आपण लास्ट टाइम बघितलं आहोत. आणि त्यात युरिया वापरला तर अजून स्लो होईल. सो दिस इज नोन ॲज inhibitor, one of the term inhibitor. So next point we learn type of catalysis reactions. अजूनही आपण याचे एक्झाम्पल बघू शकतो. क्लोरोफॉर्म. हे जे क्लोरोफॉर्म आहे हे समजा हवेत उघडं राहिलं तर काय होतं, तर COCl2 आणि H2O प्लस Cl2 असं तयार होईल. ही रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल आपल्याला. सो दिस रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागेल. ओके. सो CHCl3 आपण काय केलं, क्लोरोफॉर्म जर ओपन ठेवलं तर काय होतं, क्लोरोफॉर्म पासून फॉस्जिन तयार होतं. बघा आपला मुद्दा इथे आहे, क्लोरोफॉर्म पासून फॉस्जिन नावाचं विष तयार होईल. पण हे क्लोरोफॉर्म उघडा आहे आणि त्यात समजा तुम्ही 3% अल्कोहोल मिक्स केला तर काय होईल, ह्या क्लोरोफॉर्म पासून फॉस्जिन तयार होण्याची प्रोसेस ही काय होईल, कमी होईल. क्लोरोफॉर्म पासून फॉस्जिन तयार करण्याची प्रोसेस काय होईल, स्लो होईल. क्लोरोफॉर्म पासून फॉस्जिन होईल हवेत उघडं राहिलं तर. पण समजा तुम्ही अल्कलाइन मीडियम अल्कोहोल ऍड केला तर ही प्रोसेस अजून स्लो होईल. म्हणजेच काय होईल, तर अल्कोहोल सप्रेस्ड द फॉर्मेशन ऑफ फॉस्जिन फ्रॉम क्लोरोफॉर्म. अल्कोहोल ही रिॲक्शन सप्रेस करेल. नेक्स्ट पॉइंट आपण बघायचा आहे तो
types of catalysis reaction. Catalysis is the phenomenon. So catalysis म्हणजे प्रोसेस. कॅटॅलिस्ट पासून कॅटॅलिस्ट यूज करून ज्या रिएक्शन होतात त्या कॅटॅलिसिस रिएक्शन्स. मग आपल्याला टाइप्स ऑफ कॅटॅलिसिस रिएक्शन्स बघायचं आहे. सो वी लर्न 2 types of catalysis reaction. These catalysis reactions are 2 types. First one, homogeneous catalysis. And second one, heterogeneous catalysis. असे 2 catalysis reaction चे टाइप्स आहेत. सिंपल आहे. homogeneous and heterogeneous catalysis. आता homogeneous catalysis means बघा, reactants and catalysts are in same phase. Reactants and catalysts are in same phase. Same phase मध्ये असते. Liquid, solid, gas, any phase. And heterogeneous catalysis मध्ये reactant and catalyst are in different phase. आता तुम्हाला ही पहिलीच रिएक्शन बघा, प्रमोटर ची आपण लिहिलेली आहे ना, हॅबर्ट प्रोसेस, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. N2 is a gas reactant. H2 is also reactant. Both are gas. Product gas आहे ते सोडून द्या, पण reactant, both reactants are gas, but catalysts are in solid phase. So reactants are in gaseous phase and catalysts are in solid. So these types of heterogeneous catalysis reaction. Heterogeneous catalysis reaction. Formation of ammonia. Okay. Homogeneous catalysis reaction पण बघू शकतो आपण. बघा, conversion of starch into sugar. C12, H22, O11 reacts with H2O. बघा, हे लिक्विड फेज मध्ये आहे, ही सुद्धा लिक्विड फेज मध्ये आहे, तर ऍक्व्हियस म्हणू शकतो आपण. ऍक्व्हियस फेज मध्ये मिळेल काय, C6H12O6 म्हणजे हा ग्लुकोजचा ऍटम. म्हणजे समजा हे काय आहे, केन शुगर. समजा उसातला आपण रस घेतला, हा उसातला रस म्हटला, तर ही ग्लुकोज मिळेल, साखरेतली साखर, आणि ही आपण म्हणूया उसातली साखर, फ्रुक्टोज. बघा, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. सो ग्लुकोज आर इन लिक्विड फॉर्म, फ्रुक्टोज आर ऑल्सो इन लिक्विड फॉर्म, अँड कॅटॅलिस्ट used as a acid, H2SO4 म्हणूया, H2SO4. So H2SO4 are in liquid state. म्हणजे reactants are in liquid phase, catalysts are also in liquid phase. So this is the examples of heterogeneous catalysis. So homogeneous catalysis means reactants and catalysts are in same phase. Heterogeneous catalysis means reactants and catalysts are in different phase. This is a types of catalysis reactions. These are types of catalysis reactions. Another some reactions we can write in this way. अजूनही आपण अशा रिएक्शन्स देऊ शकतो homogeneous catalysis, heterogeneous catalysis च्या. So this is a types of catalysis reaction and this is a promoters inhibitors.